पूर्वीपासून एक गोष्ट चाललेली की डावा हात स्त्रियांचा बघावा आणि उजवा हात पुरुषांचा बघावा. हां. खरं तर असं काही नाहीये. माझं म्हणणं आहे दोन्ही हात बघावेत. ओके. दोन्ही हात तुम्ही बघता तेव्हा कन्फर्मेशन मिळतं तुम्हाला हं. आणि बऱ्याचदा ना तुमचे दोन्ही हात वेगवेगळे असतात. हो, हो, हो. सो तुम्हाला आपण जेव्हा ॲक्टिव्ह हँड म्हणजे काय? जो लेफ्टी आहे त्याचा डावा हात ॲक्टिव्ह हँड आहे हां. आणि जो राइटी आहे त्याचा राइट हँड हा ॲक्टिव्ह हँड आहे. करेक्ट. तेव्हा हात बघताना आपण ॲक्टिव्ह हँडला 70% हे देतो ओके. आणि इनॅक्टिव्ह हँडला 30% आपण त्याला हे देतो. हं, त्याच्यावरनं आपण गोष्टी बघतो. हं. तर माझं म्हणणं आहे की दोन्ही हात बघणं गरजेचं आहे. तरच ओके. आपण एक्झॅक्ट काय ते प्रिडिक्शन देऊ शकतो. ओके, ओके. पण जसं आता आपण बघतो, की दोन्ही हातांच्या रेषा वेगळ्या असतात. तर याच्या मागे काही वेगळं शास्त्र आहे का? बेसिकली जे तुम्ही घेऊन आलेले आहेत, हं, ते प्रारब्ध हे हं. तुमच्या डाव्या हातावरती दिसतं ओके, आणि कर्माने तुम्ही काय बदलणार आहात, ते तुमच्या उजव्या हातावरती असतं. ओके, सो आपल्याला हे बघा हातावरती क्लिअर कळतं, की हा घेऊन येताना चांगलं घेऊन आलाय हां. आणि काहीतरी गोष्टींमुळे तो बिघडतोय ओके, किंवा उलटं घेऊन खूप छान आलाय, पण आत्ताच्या काही त्याच्या कर्मांमुळे ते बिघडतंय. या ओके. दोन्ही गोष्टी खूप क्लिअर कळतात आपल्याला हातावरून. त्यामुळे दोन्ही हात गरजेचे येस, आहेत. दोन्ही हात बघणं गरजेचं आहे.